सतीश उर्फ खोक्या बसलेला तो जिथे बसला होता तिथे आता पोलिसांनी तपासासाठी आता गुन्हा घडलेल्या ठिकाणावर दाखल झालेले आहेत। शिरूर कासार तालुक्यातील बावी गावाच्या परिसरामध्ये आता सध्या पोलीस दाखल झालेत। बावी गावातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी शिरूर कासार पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। सतीश उर्फ खोक्या भोसले पोलीस कोठडीत असताना पोलिसांकडून आता तपासाला वेग आलेला आहे। गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार, गुन्ह्यामध्ये वापरलेल्या गाडीचा देखील पोलिसांकडून आता शोध सुरू आहे आणि आता पोलीस देखील त्या बावी गावामध्ये आता सध्या दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्यासोबत आहे। कृष्णा, खोक्या आरोपी जो आहे ज्याला घटनास्थळावरती घेऊन पोलिसांनी पंचनामा केलेला आहे, ज्या ठिकाणी या कुटुंबाला मारहाण झालेली होती त्या ठिकाणी खोक्याला पोलीस घेऊन गेलेले होते आणि तिथे काय काय नेमका आरोप होते त्याची शहानिशा आणि स्पॉट पंचनामा देखील पोलिसांकडनं करण्यात आलेला आहे। खोक्याला जी कस्टडी मिळाली आहे ती फक्त ढाकणे कुटुंबीयांना मारहाण केल्याबद्दल मिळालेली आहे आणि त्यामुळेच त्या स्पॉटवरती पोलिसांनी घेऊन जाऊन त्या स्पॉटची पाहणी केली आणि त्या ठिकाणी खोक्याला देखील नेण्यात आलेलं होतं। नक्कीच, त्यामुळे आता सतीश उर्फ खोक्याला घेऊन आता पोलिसांनी एक आता क्राईम सीन सध्या तयार केलेला आहे आणि यानंतर आता पोलिसांच्या देखील तपासाला अधिकच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद कृष्णा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।